राज्यभरात मान्सूनच्या पावसाची जून महिन्यामध्ये प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबई असेल, कोकण किनारपट्टी असेल किंवा पुणे परिसरामध्ये मान्सून सध्या गेली 4 ते 5 दिवस झालं अगदी जोरदार बरसताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच मान्सूनची पुढची परिस्थिती कशी असणार आहे, स्थिती कशी असणार आहे, त्याचबरोबर ती पाऊस एकंदरीत कसा असणार आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी हवामान तज्ज्ञ SD सानप सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. सर, खरं तर एक 4-5 दिवसापासून मुंबई आहे, त्याचबरोबर ती कोकण किनारपट्टी असेल आणि पुण्यामध्ये सुद्धा अगदी चांगला पाऊस बरसताना आपलं चित्र पाहायला मिळतोय. राईट, मान्सूनचे वारे परत सक्रिय झालेले आहेत. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं 48 तासांपूर्वी आणि आता ते इंटेन्सिफाय होऊन डिप्रेशन झालेलं आहे आणि त्यामुळं एकंदरीत मान्सूनची परिस्थिती चांगली आहे असं आपण म्हणू शकतो. खरं तर रायगड असेल, त्याचबरोबर ती पालघर, ठाण्याला सुद्धा आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर सुद्धा रेड अलर्ट दिलेला होता. आता पुढची परिस्थिती कशी असणार आहे सर्व राज्यभरातली एकंदरीत? येणाऱ्या 3 ते 4 दिवसांचा जर अंदाज बघितला, जसं मी सांगितलं की डिप्रेशन फॉर्म झालेलं आहे बंगालच्या उपसागरामध्ये आणि त्यामुळं कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर रेड अलर्ट पुढील 3 दिवस असण्याची शक्यता आहे आणि नंतर तो येलो अलर्ट होईल. आणि आता सध्या तरी 3 दिवस, पुढचे 3 दिवस कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यासाठी महत्त्वाचे आहेत. खरं तर सर, सध्या आमच्या प्रेक्षकांना थोडं मॅपच्याद्वारे तुम्ही दाखवू शकताय का? आता इथं जर बघितलं, जसं मी म्हटलं की मान्सूनचे वारे परत एकदा स्ट्रॉंग झालेले आहे. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये जे लो प्रेशर होतं किंवा कमी दाबाचं क्षेत्र होतं ते आता डिप्रेशन किंवा अजून कॉन्सन्ट्रेट झालेलं आपण बघू शकतो. आणि त्याचबरोबर आजचं जर सॅटेलाईट इमेजरी बघितली तर आपण बघू शकतो की खूप जास्त प्रमाणात ढग निर्मिती जी आहे ती कोकण किनारपट्टीवर आहे, त्याचबरोबर विदर्भाच्या काही भागांवर आहे आणि इथे एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि तिथे सुद्धा आपण ढग निर्मिती जास्त बघू शकतो. येणाऱ्या 3 ते 5 दिवसांचा जर अंदाज बघितला, हा अपडेट होईल आता दुपारनंतर, पण आपण यावरून सुद्धा सांगू शकतो. इथे घाटमाथ्यांवर रेड अलर्ट आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या काही जी घाटमाथी आहेत तिथे रेड अलर्ट आहे. त्याचबरोबर पालघर, मुंबईसाठी रेड अलर्ट आहे आणि बाकी ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहेत. उद्याचं जर बघितलं तर तिथे सुद्धा सिमिलर कंडिशन्स असणार आहेत. मात्र 7-8 तारखेनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आपल्याला दिसेल. सर, खरं तर बघायला गेलं तर मुंबईमध्ये अगदी 3-4 दिवसापासून बघतोय की अगदी जोरदार पाऊस बरसतोय. अनेक सखल भागात पाणी साचते, रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे. पुणे आणि मुंबई ह्या 2 शहराची परिस्थिती नक्की आता पुढच्या काही दिवसामध्ये कशी असणार आहे? मुंबईच्या तुलनेमध्ये नक्कीच पुण्यामध्ये पाऊस कमी पडतो. त्याचं रिझनमध्ये म्हणजे मध्ये असणारं सह्याद्रीच्या रांगा आणि जास्त पाऊस किनारपट्टीला किंवा घाटमाथ्यांवर पडतो. जसं मी सांगितलं की सह्याद्रीच्या रांगांमुळे मान्सूनचे वारे अडवले जातात आणि उंच ढगांची निर्मिती होऊन पाऊस जास्त तिकडे पडतो आणि आपल्याकडं वारेची गती जी आहे ती कमी होत जाते किंवा ढगं आपल्याकडे येतात, त्यामुळे तोपर्यंत त्यामधलं बाष्प कमी झालेलं असतं आणि आपल्याकडे पाऊस कमी पडतो. जसं आपण पूर्वेकडे जाऊ तसं पावसाचं प्रमाण कमी होतं आणि म्हणूनच त्या प्रदेशाला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हणतो. म्हणूनच पुढचा जो मध्य महाराष्ट्राचा भाग आहे किंवा मराठवाड्याचा भाग आहे तिथे पाऊस पडतोय, परंतु त्याची इंटेन्सिटी किंवा तीव्रता ही घाटमाथे किंवा मुंबई किंवा किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये जितका पाऊस पडतोय त्यापेक्षा कमी आहे. खरं तर मान्सून दाखल होण्यापूर्वी जे एल निनो सक्रिय झालं त्यामुळं साहजिकच जून महिन्यामध्ये प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती. आत्ता कुठं पाऊस सुरू झाला आहे, ही जी तूट आहे ती तूट या सर्व मध्यंतरीमध्ये भरून निघेल असं वाटतंय आणि पुढच्या काही जे आता महिने राहिलेले आहेत पावसाचे त्याच्यामध्ये हे सर्व व्यवस्थित पाऊस पर्जन्यमान होईल असं वाटतंय. हो, तूट आता ऑलरेडी आपण बघतोय की तिच्यामध्ये तुटीमध्ये घट होताना दिसते. मध्ये 47% तूट गेली होती. आत्ता जर बघितलं, आजची जर परिस्थिती बघितली तर ती -23% गेलेली आहेत, म्हणजे तूट कमी झालेली आहे. पण 8 ते 10 तारखेनंतर परत आपल्याकडं पावसाचं प्रमाण कमी होण्याचे चान्सेस आहेत आणि त्यामुळं आपण ते मॉनिटर करत आहोत. आत्ता जरी तूट कमी होताना दिसली तरी 8-10 तारखेनंतर परत पाऊस कमी होईल, त्यावेळी ते तुटीचं प्रमाण अजून वाढण्याची शक्यता आहे. एकत्रित आपण बघू शकतो की गेली 3 ते 4 दिवसापासून मुंबई असेल, कोकण किनारपट्टी असेल किंवा पुण्यामध्ये पाऊस अगदी जोरदार बरसताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र 7 ते 8 नंतर हे पावसाचं प्रमाण आहे ते कमी होणार आहे असा अंदाज हवामान विभागाच्या वतीनं वर्तवण्यात येत आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.